आपण बघणार आहे मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2. मागच्या लेक्चरमध्ये आपण मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2 चा फर्स्ट पार्ट घेतला होता. या लेक्चरमध्ये सेकंड पार्ट घेणार आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 6 बघा. मागे क्वेश्चन नंबर 5 पर्यंत झालं होतं. आता क्वेश्चन नंबर 6 बघा. यूज अ फॉर्म्युला टू मल्टिप्लाय. फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. खालील काही प्रॉब्लेम दिले त्याला सॉल्ट आउट करायचे आहे. चला बघू आन्सरकडे. क्वेश्चन नंबर 6 चा फर्स्ट क्वेश्चन बघा. त्याचं सोल्युशन बघू आपण. x - 5 आहे, x + 5 आहे. तर आता हे कोणत्या फॉर्म्युलेमध्ये बसते? a - b a + b च्या फॉर्म्युलेमध्ये. ठीक आहे. a - b a + b चा फॉर्म्युला काय म्हणतो? a² - b². ठीक आहे. तर मी a ला काय समजेन? x आणि b काय आहे माझा? 5 आहे. बरोबर आहे. a - b आणि a + b. ठीक आहे. म्हणजे a² म्हणजेच x² - 5² आहे. ठीक आहे. बीचा स्क्वेअर 5² इक्वल्स टू x² जसे तसे लिहिले, मायनस लिहिलं आणि 5चा स्क्वेअर काय आहे? 25 आहे. हे माझं आन्सर झालं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं दुसरा क्वेश्चन करू. दुसरा क्वेश्चन बघा. 2a - 13 आहे आणि इकडे पण 2a + 13 आहे. पण इकडे दोन्ही पण एकसारखे टर्म आहे, पण इथे मायनस आणि इथे प्लस आहे. असं जिथे राहिलं तिथे कोणता फॉर्म्युला लागते? a - b a + b अशा फॉर्मॅटमध्ये आहे. आणि फॉर्म्युला कोणता लागते मग? a² - b² चा. तर मी a ला काय समजेन? 2a आणि b ला काय समजेन? 30 समजेन. तर 2a² होईल माझा, मायनस b² लिहायचं आहे तर 13². ठीक आहे. तर 2चा स्क्वेअर काय आहे? 4 आहे. a चा स्क्वेअर a². ठीक आहे. मायनसचं साईन आहे, मायनसचं साईन दिलं. 13चा स्क्वेअर काय आहे ते? 169. हे माझा आन्सर झालं. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन बघा. सोल्युशन 4z - 5y आहे आणि इकडे 4z + 5y आहे. ठीक आहे. हे कोणत्या फॉर्म्युल्यात झालं? a - b आणि a + b च्या. तर मग कोणता फॉर्म्युला आहे आपला? a² - b². a² काय माझा? 4z² आणि b ला काय समजेन मी? 5y. ठीक आहे. 5y² लिहिलं मी. तर मग याला सॉल्ट आउट केलं आपण. 4चा स्क्वेअर काय आहे? 16 आहे. झेडचा स्क्वेअर काय आहे? z² आहे. मायनस 5चा स्क्वेअर काय आहे ते? 25 आणि yचा स्क्वेअर y². ठीक आहे. हे झालं माझा आन्सर. फोर्थ क्वेश्चन बघा. 2t - 5 2t + 5. एक मायनस आहे, एक प्लसमध्ये आहे. तर कोणता फॉर्म्युला आहे? a² - b² वाला फॉर्म्युला. तर a ला मी काय समजेन? 2t आणि b ला काय? 5. ठीक आहे. 2t² a² मायनस b² काय आहे? 5² आहे. मग याला सॉल्व केला मी. 2चा स्क्वेअर 4 आला, tचा स्क्वेअर t² आला, मायनस आहे 5चा स्क्वेअर 25. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन 7 मध्ये बघा काय आहे? द डायमीटर ऑफ व्हील ऑफ अ कार्ट इज 1.05 मीटर. हाऊ मच डिस्टन्स विल द कार्ट कव्हर इन 1000 रोटेशन ऑफ द व्हील. काय म्हणते? डायमीटर दिला आहे म्हणते व्हीलचा. ठीक आहे. 1.05 आणि काय काढायचं आहे? डिस्टन्स काढायचा आहे की कार्टने किती कव्हर केला. कार्ट म्हणजे बैलगाडीने किती कव्हर केला. तर बैलगाडीचे जे व्हील आहे ते किती रोटेशन करत आहे? 1000 रोटेशन करत आहे. मग 1000 रोटेशन करता करता तिने किती डिस्टन्स कव्हर केला हे काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. चला बघू आन्सरकडे. सोल्युशन बघा. डायमीटर ऑफ व्हील दिला आहे आपल्याला 1.05, रोटेशन दिला आहे 1000, डिस्टन्स दिला आहे. डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. डायमीटरवरून काय निघेल आपला? r निघेल. 2 × r. ठीक आहे. एकटा करायचा तर 2 ला इकडे आणायला लागेल. तर 2 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाताना डिवाइडमध्ये होईल. डिवाइडमध्ये 2 लिहिले इक्वल्स टू r. ठीक आहे. मग डिवाइड केलं मी. r = 0.525 मीटर आला माझा आन्सर. तर हे काय? r रेडियस आहे. ठीक आहे. मग मी सरकमफरन्स काढेन इक्वल्स टू 2πr. मग 2 आहे, पायाची किंमत 22/7, आरची व्हॅल्यू 0.525. ठीक आहे. तर मग बघा मी 7चा पूर्णपणे इथं भाग देईन. ठीक आहे. काय आलं आन्सर? 0.075. ठीक आहे. तर मग पहिले ह्या दोनची मल्टिप्लिकेशन करतो. 44 आलं इंटू हे जसं तसं लिहिलं 0.075 आणि नंतर मग ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर 3.3 मीटर आलं. ठीक आहे. मग काय आपलं? इन 1000 रोटेशन द डिस्टन्स कवर्ड. 1000 रोटेशन केलं त्यांनी होत गेला.
तर किती रोटेशन केलं, 1000 रोटेशन केलं. तर मग किती डिस्टन्स कवर्ड झालं म्हणते. ठीक आहे, त्यासाठीच आपण सर्कमफरन्स काढला होता. तर आता सर्कमफरन्स घ्यायचा आणि इंटू रोटेशन लिहायचं, तर 1000. ठीक आहे, तर हे किती आन्सर आलं, 3300 मीटर आलं. आणि मीटरला जर कन्वर्ट करायचं असेल किलोमीटरमध्ये तर आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं, इथे 3.3 किलोमीटर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. द एरिया ऑफ रेक्टेंग्युलर गार्डन ऑफ लेंथ 40 मीटर इज 1000 स्क्वेअर मीटर. एरिया दिला आहे रेक्टेंग्युलर गार्डनचा, काय दिला आहे, 1000 स्क्वेअर मीटर दिला आहे आणि लेंथ दिलेली आहे 40 मीटर. काय काढायचं आहे, फाइंड द ब्रेथ ऑफ द गार्डन अँड इट्स पेरिमीटर. मग ब्रेथ पण काढायची आहे गार्डनची आणि पेरिमीटर्स पण काढायचे आहे गार्डनचा. ठीक आहे, मग काय म्हणते, द गार्डन इज टू बी एनक्लोज बाय 3 राऊंड ऑफ फेन्सिंग. मग 3 राऊंड तारचे कुंपण बांधले म्हणते गार्डनला. ठीक आहे, आणि एक राऊंड जे बांधलं आहे ते एंट्रन्समध्ये बांधलं आहे. तर एका राऊंडचे जे एंट्रन्समध्ये बांधलं आहे त्याची लेंथ काय आहे, 4 मीटर दिलेले आहे ऑलरेडी आपल्याला. तर काय काढायचं आहे, फाइंड द कॉस्ट ऑफ फेन्सिंग द गार्डन. मग गार्डनला बांधलेल्या कुंपणची कॉस्ट काढायची आहे आपल्याला. आणि काय म्हटलं आहे, पर मीटर ची कॉस्ट आपल्याला 250 आहे म्हणत आहे. ठीक आहे, तर आपल्याला कॉस्ट ऑफ फेन्सिंग काढायची आहे, वरून ब्रेथ पण काढायची आणि पेरिमीटर पण काढायचे. चला बघू आन्सरकडे. क्वेश्चन 8 बघा. सोल्युशन, लेंथ किती दिली आहे, 40 मीटर दिली आहे, एरिया किती दिला आहे, 1000 स्क्वेअर मीटर. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचं होतं, ब्रेथ काढायची होती. तर एरिया इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ, हा फॉर्म्युला लावला आपण. तर लेंथच्या जागी 40 आहे, एरियाच्या जागी 1000 आहे आणि बी काढायचं आहे. तर बीला एकटं सोडायचं, तर मी 40ला इकडे आणि 1000च्या इकडे येताना 40 डिवाइडमध्ये जाईन, कारण इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ठीक आहे, बी इक्वल्स टू 1000 डिवायडेड बाय 40 आलं. तर मी 40ने डिवाइड करेन 1000ला, तर माझं आन्सर काय आलं, 25 मीटर आला. तर मग माझी ब्रेथ निघली. ठीक आहे, तर मी पेरिमीटरचा फॉर्म्युला लावू शकतो. पेरिमीटर इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. ठीक आहे, तर 2 लिहिलं मी. लेंथ काय माझी 40 आहे, बी काय 25 आता निघाला. ठीक आहे, या दोघाची मी प्लस केली तर 65 आला. 2 इंटू 65 म्हणजे किती आला माझा, 130 मीटर आन्सर आलं, पेरिमीटर आला. ठीक आहे. 3 राऊंड फेन्सिंग, 3 राऊंड फेन्सिंग बांधली मी. कशाला, गार्डनला बांधली. अँड लिव्हिंग अँड एंट्रन्स ऑफ 4 मीटर. एंट्रन्सची जागा मी खुले ठेवली. ते किती लेंथ आहे त्याची, 4 मीटर आहे. तर लेंथ ऑफ वायर मला याच्यातून मायनस करायला लागेल पेरिमीटरमधून. ठीक आहे, 4 मीटर, कारण की ही एवढी जागा मी खुली ठेवली होती. ठीक आहे, तर 130 मायनस 4 तर 126 मीटर आला माझं. तर बघा, 3 राऊंड फेन्सिंग इज, जे 3 राऊंड मी फेन्सिंग बांधले होते ते 3 इंटू 126 378 मीटर येईन माझं. ठीक आहे, तर मग आता दिलं होतं मला की कॉस्ट ऑफ फेन्सिंग आपल्याला काढायची आहे. तर 1 मीटरची कॉस्ट दिली होती 250. तर आता 378 मीटर आहे, तर 378 मीटरची फेन्सिंगची कॉस्ट किती आहे म्हणते. तर मग याला मल्टिप्लाय करायला लागेल, मल्टिप्लाय बाय 250. तर माझा आन्सर किती आला, 94,500 आलं. तर मग लिहायचं खाली, 10 रुपीज 94,500 इज रिक्वायर्ड फॉर फेन्सिंग द गार्डन. ठीक आहे. क्वेश्चन 9 बघा. फ्रॉम द गिवन फिगर फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस AC अँड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. काय म्हणते, गिवन फिगर बघायची आहे आणि त्यामध्ये फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस ACची लेंथ आपल्याला काढायची आहे आणि सोबत पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC पण काढायचा आहे. मध्ये ABची व्हॅल्यू दिली आहे 20 आणि BCची व्हॅल्यू दिली आहे 21 दिलेली आहे आणि राईट अँगल ट्रायंगल दिला आहे Bला. ठीक आहे, तर ABC ही इज अ राईट अँगल ट्रायंगल लिहायचं. मग राईट अँगल ट्रायंगल जिथे 90 डिग्रीचा कोन बनला त्याच्या अगदी समोरील बाजू काय आहे, हायपोटेनियस आहे. मग आपण बाय पायथागोरस थेरमने आपण काढू शकतो आन्सर. ठीक आहे, चला बघू आन्सरकडे. काय दिलं होतं, ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल आहे तर मग काय लावू आपण, पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AB काय दिला होता आपल्याला, 20 स्क्वेअर दिला होता. BC काय दिला आहे, 21.
ठीक आहे. त्याचा स्क्वेअर केला आपण, 20चा स्क्वेअर किती होते 400 आणि 21चा स्क्वेअर 441. मग ह्या दोघांची प्लस केली तर किती निघाला माझा 841. मग ACचा स्क्वेअर काढला मी. इथे एक स्टेप नाही लिहिली, तुम्ही डायरेक्टली पण करू शकता माझ्यासारखं, नाहीतर हे स्टेप पण ॲड करू शकता. तर मग 841ला मी स्क्वेअर निघेल इथचा, ते इकडे जाताना कशामध्ये येईन स्क्वेअर रूटमध्ये येईन. ठीक आहे. तर 841 स्क्वेअर रूटमध्ये आलं तर कशाचा स्क्वेअर आहे हा 29चा आहे. तर मग AC इज इक्वल टू 29 आलं. म्हणजे AC काय होतं आपलं लेंथ ऑफ हायपोटेनियस होतं इज 29 युनिट. हे आपल्याला काढायचं होतं. मग दुसरं पेरीमीटर काढायचं होतं. पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ABC. कशाचं पेरीमीटर ट्रायंगल ABCचा पेरीमीटर. ठीक आहे. तर मग पेरीमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साईडची सम म्हणजे AB प्लस BC प्लस CA. मग AB काय 20 आहे, BC काय 21 आणि CA आताच काढला. CA म्हणा किंवा AC म्हणा 29 आहे. मग या तिघाची पण मी ॲडिशन केली तर काय आलं माझं 70 युनिट आलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. 10 क्वेश्चन बघा. इफ द एजेस ऑफ अ क्यूब इज 8 सेंटीमीटर लॉंग, फाइंड इट्स टोटल सरफेस एरिया. काय दिलं आहे एजेस दिला आहे. एजेस म्हणजे साईड किंवा लेंथ म्हणू शकता तुम्ही. तर हे आपल्याला दिलं आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे. फाइंड इट टोटल सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. कोणाचा काढायचा आहे टोटल सरफेस एरिया क्यूबचा काढायचा आहे. चला बघू आन्सरकडे. आपल्याला काय गिवन आहे एजेस दिला आहे. एजेस म्हणजे साईड, तुम्ही लेंथ पण म्हणू शकता याला. तर काय दिलं आहे आपल्याला 8 सेंटीमीटर दिलं आहे. काय काढायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा काढायचा आहे. तर याचा क्वेश्चन मार्क दिला. तर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा फॉर्म्युला काय 6 × L² आहे. ठीक आहे. तर 6 × L² म्हणजे L म्हणजे आपली एजेस. तर 8 स्क्वेअर लिहिला. 8 स्क्वेअर काय आहे 64 आहे. तर 6 × 64 काय होईल माझं 384 सेंटीमीटर मल्टिप्लिकेशन केलं मी. ठीक आहे. तर हे झालं माझं टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. क्वेश्चन 11 बघा. फॅक्टराईज करायचं आहे कशाला 365y⁴ z³ मायनस 146y² z⁴ ला फॅक्टराईज करायचं आहे. चला बघू आन्सरकडे. 11चं सोल्युशन बघा. 365y⁴ z³ मायनस 146y² z⁴ याला फॅक्टराईज करायचं आहे. तर फॅक्टराईज कसं करतो आपण कॉमन काढतो. ठीक आहे. तर या दोनमध्ये कोणाचा भाग जातो 73चा. कारण 73च्या 2 म्हटलं तर 146 येते आणि 75 म्हटलं तर 365 येते. तर बघा मी याचे फॅक्टर पाडले. फर्स्ट याचे 365 y⁴ z³ कसं लिहू शकतो 73 × 5. ठीक आहे. 365 होते माझं. y किती वेळा आहे 4 टाइम्स आहे म्हणून y × y × y × y. ठीक आहे. z किती वेळा आहे 3 टाइम्स आहे म्हणून 3 टाइम्स लिहिले. ठीक आहे. आता हा सेकंड याचे फॅक्टर पाडू आपण. 146ला कसं लिहू मी 73 × 2 × y किती वेळा आहे 2 वेळा आहे तर 2 वेळा मल्टिप्लिकेशन केलं. इथे z किती वेळा आहे 4 वेळा आहे तर 4 वेळा मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. यातून कॉमन काय निघते आता 73. ठीक आहे. 73 निघते. मग एक y मग दुसरा y. ठीक आहे. बघ y निघते का नाही. मग z बघू. एक z इथे पण एक z आहे, इथे पण z आहे, इथे पण z आहे, मग इथे z आहे आणि इथे पण z आहे. तर मग आता काही कॉमन निघते का नाही निघत. तर काय कॉमन निघलं 73. दोन्ही याच्यात 73 आहे. मग 2 y निघले म्हणजे y² निघले. 3 z निघले म्हणजे z³ निघले. बघा कॉमन काढलं 73 y² z³. ठीक आहे. मग राहिलं का पहिल्या याच्यात काय राहिलं 5y². ठीक आहे. म्हणून 5y² लिहिलं मायनस 2z. ठीक आहे. 2z राहिलं म्हणून हे आपला आन्सर आलं. आपला आन्सर काय आहे 73 y² z³ इन ब्रॅकेट 5y² मायनस 2z. ठीक आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघू आपण. चूज द राईट आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिवन फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ठीक आहे. खालील काही ऑप्शन दिले आहे म्हणते त्यातून आपला आन्सर चूज करायचा आहे. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. इफ द ॲव्हरेज ऑफ अ नंबर 33, 34, 35, x, 37, 38,
39 is 36. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला काय दिलं आहे, ॲव्हरेज किती दिला आहे, 36 दिला आहे. ठीक आहे. आणि नंबर कोणते कोणते दिले, 33, 34, 35, एक्स, 37, 38, 39 हे नंबर दिलेले आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर मग ॲव्हरेजचा फॉर्म्युला वापरू आपण आणि आपलं जे आन्सर निघेल ते आपल्या ऑप्शनमधून असेल. ठीक आहे. चला बघू आन्सरकडे. बघा ॲव्हरेजचा फॉर्म्युला वापरला मी. सम ऑफ ऑल नंबरची सम करतो आपण आणि टोटल नंबर किती आहे ते लिहितो डिवाईड करून. तर ॲव्हरेज किती आहे माझा, 36 दिला होता आणि नंबर्स काय आहे त्याची सम करायची आहे. तर 33 प्लस 34 प्लस 35 प्लस एक्स प्लस 37 प्लस 38 प्लस 39. ठीक आहे. डिवायडेड बाय किती नंबर्स आहे, 1 2 3 4 5 6 7. तर किती नंबर्स आहे, 7 नंबर्स आहे. ठीक आहे. या 7ला मी इकडे आणलं तर हे 7 डिवाईडमध्ये आहे ते इकडे जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. तर 36 मल्टिप्लाय 7 होईल. मग हे सगळे मी जसे तसे लिहिले हे नंबर्स वरचे. 36 × 7 केलं मी तर 252 माझा आन्सर आला. आणि याची सगळ्याची सम केली मी तर 216 आन्सर आला प्लस एक्स. मग आता मला एक्सला एकटं सोडायचं आहे तर 216ला इकडे आणायला लागेल. ते इकडे प्लसमध्ये आहे ते इकडे जाताना मायनसमध्ये. तर मायनसमध्ये 216 आणलं मी. ठीक आहे. एक्स लिहिलं इक्वल्स टू याची मायनस केली तर माझा आन्सर किती आला, 36. एक्स इज इक्वल टू 36. बघा आन्सरमध्ये 36 आहे का, हो 4 ऑप्शनवाला आन्सर आहे. ठीक आहे. तर चला सेकंड क्वेश्चन बघू. द डिफरन्स ऑफ द स्क्वेअर 61 स्क्वेअर मायनस 51 स्क्वेअर इज इक्वल टू. याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आणि काय दिलं आहे, डिफरन्स दिला आहे, मायनस दिलेला आहे. ठीक आहे. कशाचं, स्क्वेअरचं दिलं आहे, त्याचं आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर चला बघा आन्सर. बघा 61 स्क्वेअर आहे मायनस 51 स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर 61 स्क्वेअर 3721 आलं, 51 स्क्वेअर 2601 आलं. तर हे कसं आलं मॅडम, तर जेव्हा पण स्क्वेअर काढायचं, स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, म्हणून मी हे मल्टिप्लिकेशन केलं 61 × 61. तर मग मी मल्टिप्लिकेशन करून माझा आन्सर काय आला, 3721. तसंच 51चं मल्टिप्लिकेशन केलं मी 51 सोबत आणि मग माझा आन्सर आला 2601. ठीक आहे. हे लिहिलं मी आणि दोघाची मग काय केली, मायनस केली. ठीक आहे. तर मग माझं काय आन्सर आलं, 1120 आलं. ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये बघू आपण. 1120 माझा आन्सर आहे का कुठे, फर्स्ट ऑप्शनमध्ये माझा आन्सर निघालं. ठीक आहे. तर थर्ड क्वेश्चन बघा. इफ 2600 रुपीज आर डिवायडेड बिटवीन समीर आणि स्मिता. 2600 रुपीज हे डिवाइड झाले म्हणते कोणाकोणामध्ये, समीर आणि स्मितामध्ये. ठीक आहे. तर कोणत्या प्रपोर्शनमध्ये, 8:5. द शेअर ऑफ इच इज फिल इन द ब्लँक्स अँड फिल इन द ब्लँक्स रिस्पेक्टिव्हली. तर त्याचे पर्सनली शेअर काढायचे आपले. चला आन्सर बघू. बघा काय दिलाय, समीर दिलं होतं 8 आणि स्मिताचे रेशो दिला होता 5. ठीक आहे. तर रेशो जेव्हा पण रेशोमध्ये अशा फॉर्ममध्ये येईल, ह्या रेशो फॉर्म आहे, ह्या रेशो फॉर्ममध्ये येईल तर आपण एक्स घ्यायचं. ठीक आहे. तर 8x आणि 5x घेतलं मी. मग याचे टोटल केले मी, 8x + 5x 13x आला माझा आन्सर. ठीक आहे. तर पूर्ण मिळून काय होती, पूर्ण शेअर मिळून काय आहे, 2600 आहे. तर मग पूर्ण टोटल काय आहे, 13x आहे. तर मग एक्सची व्हॅल्यू काढू शकतो मी. तर 13x इज इक्वल टू काय आहे माझं, 2600 आहे. ठीक आहे. तर 13ला मी इकडे आणलं, एक्सला एकटं सोडलं तर इकडे येताना 13 कशात जाईन, डिवाईडमध्ये जाईन. तर बघा 13 × 13, 13 × 26 आणि मग हे 2 0. ठीक आहे. तर काय उरले, x इज इक्वल टू 200 उरले. ठीक आहे. तर आता मी समीरला देऊ शकतो. समीर काय, 8x आहे म्हणजे 8 × 200. मग काय आला माझा आन्सर, 1600 आलं. 5x आहे स्मिता, तर 5 × 200 तर किती आलं माझं, 1000 आलं. ठीक आहे. तर बघू आपल्या ऑप्शनमध्ये आहे का. बघा ऑप्शनमध्ये आहे, फोर्थ ऑप्शनमध्ये आहे ₹1600 आणि 1000 रुपीज आले आपले आन्सर. ठीक आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.